In the last period, we started and saw some things about punctuation marks. मागच्या तासामध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या अशा विषयाबद्दल चर्चा केली, परंतु बऱ्याच मुलांना तो विषय समजण्यात अडचणी आल्यामुळे आपण पुन्हा एकदा रिवाइज करत आहोत आणि त्यापुढील भाग आपण त्यानंतर पाहणार. पंक्च्युएशन मार्क्स म्हणजे विरामचिन्ह. मराठीमध्ये तुम्ही अभ्यासले असतील, त्याला तुम्ही फुल स्टॉप म्हणता, पूर्णविराम म्हणता, क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह किंवा प्रश्नार्थक चिन्ह म्हणता, आणि तिसरं म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे ज्याला उद्गारवाचक चिन्ह असं आपण म्हणतो. आणि त्याचबरोबर इंग्रजीमध्ये हा एक वेगळा प्रकार आहे, कॅपिटल लेटर्स, यूज ऑफ कॅपिटल लेटर्स. मागच्या तासामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं फक्त इंग्रजी ही एक अशी भाषा आहे की ज्यामध्ये दोन लिपी आहेत. मराठीचा जर तुम्ही विषय घेतला, मराठीमध्ये असं आहे का पहिली लिपी दुसरी लिपी असा काही प्रकार आहे का? नाही. बट इन इंग्लिश देर आर टू टाइप्स ऑफ लेटर्स, टू टाइप्स ऑफ अल्फाबेट्स. दोन प्रकारची मुळाक्षर आहेत, एक कॅपिटल लेटर्स आहे आणि दुसरे स्मॉल लेटर्स आहे. त्याला आपण कॅपिटल लेटर्सला मोठी अक्षरे म्हणत असतो किंवा पहिली लिपी म्हणत असतो, किंवा काही मुलं त्याला पहिली बाराखडी असंही म्हणतात. आणि स्मॉल लेटर्स आपण दुसरी लिपी म्हणत असतो किंवा दुसरी बाराखडी असंही म्हणत असतो. याच्या व्यतिरिक्त अजून कर्सिव्ह रायटिंग नावाचा एक प्रकार सुद्धा इंग्रजीमध्ये असतो, पण तो कर्सिव्ह रायटिंग सुद्धा कॅपिटल लेटर्समध्ये आणि स्मॉल लेटर्समध्ये असतो. बट दॅट इज अ स्किल ऑफ रायटिंग, पण ते लिहिण्याचा एक प्रकार आहे. त्याबद्दल आपल्याला सध्या चर्चा करायची गरज आहे. मागच्या तासामध्ये आपण एकच रूल, बेसिक रूल ऑफ पंक्च्युएशन, मूलभूत नियम, इंग्रजी लेखनाचा मूलभूत नियम, जो आपण बोर्डवर लिहिलाही होता. तुम्ही सगळ्यांनी तो लिहून नाही घेतला असेल, फक्त मला त्याचं मराठीमध्ये थोडंसं एक्सप्लेनेशन करायचं. द रूल इज every sentence begins with a capital letter and ends with a full stop, comma, question mark or an exclamation mark. अगदी साधा आणि सोपा नियम आपण मागच्या तासामध्ये पाहिला होता. When you are going to write in English, तेव्हा तुम्ही इंग्रजीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो. Your writing is divided into sentences. लिहिता म्हणजे तुम्ही काय लिहिता? वाक्य लिहिता, बरोबर आहे. मग एक महत्वाची गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची, एव्हरी सेंटेन्स बिगिन्स विथ कॅपिटल लेटर. इंग्रजीमध्ये प्रत्येक वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरने झाली पाहिजे. कॅपिटल लेटर्स म्हणजे पहिली लिपी. यू नो दॅट दीज आर द कॅपिटल लेटर्स ABCDE to Z. These are the capital letters and these are the small letters. These are the small letters. The first letter of every sentence must be capital. प्रत्येक वाक्याचं पहिलं अक्षर हे नेहमी कॅपिटलच असलं पाहिजे. मागच्या तासामध्ये आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं, आपण ते पुन्हा रिपीट करू किंवा दुसरा एक सेंटेन्स घेऊ म्हणजे तुम्हाला तुमच्या लक्षात येईल. इथं मी एक सेंटेन्स लिहितो, इंडिया इज माय कंट्री. हे वाक्य आपण या ठिकाणी लिहिले. या ठिकाणी तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, द यूज ऑफ कॅपिटल लेटर्स. हा जो पहिला आय आपण लिहिला, कसा लिहिलाय तो? कॅपिटल लिहिलाय. आणि हे जे दुसरं वाक्य लिहिलं, या ठिकाणी हा जो आय आपण लिहिलाय कसा लिहिलाय तो? स्मॉल मध्ये लिहिलाय. बट इट इज रॉंग, इट इज करेक्ट. हे बरोबर. हे वाक्य संपलं, इंडिया इज माय कंट्री. हे वाक्य आपण लिहिलं, आपण आपल्या टेक्स्टबुक मध्ये पाहतो, प्लेजमध्ये, प्रतिज्ञामध्ये पाहतो, इंडिया इज माय कंट्री. हे वाक्य संपलं, पुढचं वाक्य आपल्याला लिहायचं. म्हणजे समजा तुम्हाला एक पेज भरून लिहायचं, म्हणजे पेजच्या सुरुवातीचं पहिलंच अक्षर तुम्ही कॅपिटल लिहिलं आणि विषय संपला, असा त्याचा अर्थ होत नाही. हे वाक्य आपण लिहिलं, याच्या पुढचं आपलं
याच्या पुढचं वाक्य आपल्याला लिहायचं ऑल इंडियन्स. दुसऱ्या वाक्याला सुरुवात झाली. दुसऱ्या वाक्याचं पहिलं अक्षर सुद्धा आपण कसं लिहिलंय? कॅपिटल. प्रत्येक वाक्याचं आपला नियम आपल्याला तोच सांगतो. इच अँड एव्हरी सेंटेन्स बिगिन्स विथ कॅपिटल लेटर्स. प्रत्येक वाक्य. एक वाक्य संपलं, दुसरं वाक्य लिहायला सुरुवात केली, पहिलं अक्षर कॅपिटल काढायचं. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला मी मागच्या तासामध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती. कॅपिटल लेटर्स आर बिग इन साइज दॅन स्मॉल लेटर्स. कॅपिटल अक्षर ही स्मॉल अक्षरांपेक्षा आकाराने मोठी असतात. किती मोठी असतात? वी कॅन से दॅट डबल इन साइज. स्मॉल लेटरपेक्षा दुप्पट मोठी असतात. हे write in your notebook. This is A and this is also A. This capital is double in size than this small. हा A किती मोठा आहे? स्मॉल लेटर पेक्षा हा A किती मोठा आहे? दुप्पट मोठा आहे. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. One another letter is there. This is capital B and this is small. किती मोठा आहे? दुप्पट मोठा. याचा विचार करू नका. हा एक वेगळा प्रकार आहे जो आपल्याला अभ्यासाचा. किंवा तिसरा भाग, दिस इज पी अँड दिस इज पी. कॅपिटल अक्षर कशी लिहायची आणि स्मॉल अक्षर कशी लिहायची त्याच्याबद्दल आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बघू. किंवा हे संपल्यानंतरच आपण हाऊ टू राईट कॅपिटल लेटर्स अँड हाऊ टू राईट स्मॉल लेटर्स. कॅपिटल अक्षर लिहायची कशी, स्मॉल अक्षर लिहायची कशी, त्याच्याबद्दल आपण एक स्वतंत्र व्हिडिओ या ठिकाणी बनवू उद्याच्या तासात. पण तोपर्यंत फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची. एक गोष्ट लक्षात घ्यायची. प्रत्येक वाक्याची सुरुवात ही नेहमी कॅपिटल अक्षराने झाली पाहिजे. दिस इज अबाउट बिगिनिंग. ही झाली सुरुवात. ही झाली सुरुवात. बट each and every sentence ends with either full stop, comma, question mark or exclamation mark. प्रत्येक वाक्याचा शेवट कसा झाला पाहिजे याचाही विचार करण्याची गरज आहे. हे पुस्तक तुम्ही लिहून घेतलंच असेल. लिहित असताना तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून त्याचा स्क्रीनशॉट काढू शकता. प्रत्येक तुमच्या मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट काढण्याची पद्धत वेगवेगळी असेल. पुन्हा मागे पुढे व्हिडिओ डिलीट झाला, लिंक डिलीट झाली तर अडचण येणार नाही. त्यामुळे शक्यतो तर जे आपल्याला लिहून घ्यायचं त्याचे आपण स्क्रीनशॉट काढायचा आहे, नंतर सावकाश लिहायचं. व्हिडिओ स्टॉप करून सुद्धा तुम्ही लिहून घेऊ शकता. आता पहिलं, when there are plain statements, जेव्हा एखादं साधं वाक्य असतं, अगदी साधं, अगदी साधं. I am a teacher. I am a teacher. पहिला नियम आपण इथं वापरला. I capital. I is always capital. I is always capital. I कधीच सिंगल I कधीच स्मॉल लेटर मध्ये लिहित नाही. कुठेही येऊ द्या, मध्ये येऊ द्या, कुठे येऊ द्या, कुठेही येऊ द्या. तो एक वेगळा नियम. पण हा I कॅपिटल काढला, बरोबर आहे. बिगिनिंग झाली, सुरुवात झाली वाक्याची. पण व्हॉट अबाउट द एंड? वाक्याचा शेवट. दिस इज अ प्लेन स्टेटमेंट. अगदी साधं वाक्य आहे. अँड स्टेटमेंट्स आर एंड्स विथ फुल स्टॉप. हा आपला दुसरा आहे. हे एक एक्झाम्पल पाहिलं. दुसरा एक्झाम्पल, व्हॉट इज युअर नेम. डब्ल्यू कॅपिटल लिहिला, पहिला नेम वापरला, बरोबर आहे. बट व्हॉट इज युअर नेम हे स्टेटमेंट आहे का? असर्टिव्ह सेंटेन्स आहे का? साधं वाक्य आहे का? विधानार्थी वाक्य आहे का? नाही. व्हॉट इज युअर नेम इज अ क्वेश्चन. हा एक प्रश्न आहे. तुझे नाव काय आहे? अशा प्रकारे जे प्रश्नार्थक वाक्य असतात त्या वाक्यांच्या शेवटी आपल्याला
प्रश्नार्थक चिन्ह द्यायचं असतं. प्रश्नार्थक चिन्ह लिहिण्याची पद्धत वेगवेगळी आहे, तुम्हाला जसं जमल. पण प्रश्नार्थक चिन्हाच्या खाली सुद्धा एक डॉट असतो, लाईक फुल स्टॉप. प्रश्नार्थक चिन्हाच्या खाली सुद्धा एक फुल स्टॉप असतो. तिसरं उदाहरण आपण पाहू. हाऊ ब्युटिफुल द फ्लावर इज. हाऊ ब्युटिफुल द फ्लावर इज. एच कॅपिटल काढला पहिला नियम, पण हाऊने सुरुवात झाली. हाऊ ब्युटिफुल द फ्लावर इज. स्टेटमेंट आहे प्लेन नाही. प्लेन स्टेटमेंट काय असेल याचं? द फ्लावर इज व्हेरी ब्युटिफुल. हे झालं स्टेटमेंट, त्याच्या शेवटी फुल स्टॉप. हाऊ ब्युटिफुल द फ्लावर इज इज नॉट अ क्वेश्चन. हा प्रश्न सुद्धा नाही, तर हे एक एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. इन्स्टंट आपल्या तोंडातून बाहेर पडलेलं ते वाक्य आहे. त्यामुळे अशा वाक्यांच्या शेवटी आपण एक्सक्लेमेशन मार्क देतो. इथं आपण दुसरा नियम वापरला, एक्सक्लेमेशन मार्कच्या खाली सुद्धा डॉट म्हणजे फुल स्टॉप असतो. या तिन्ही चारही नियमांचं आपण इम्प्लिमेंटेशन यामध्ये केलेलं आहे. कॅपिटल लेटरचा उपयोग आपण पाहिला आहे. त्याचे अनेक इतरही काही उपयोग आहेत जे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहिजेत. परंतु या ठिकाणी फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची, आणि दुसरं एंडिंगच्या बाबतीत वाक्याचा शेवट कसा करायचा त्याच्या बाबतीतले हे 3 वेगवेगळे नियम आपण पाहिले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हाऊ टू राईट अल्फाबेट्स, हाऊ टू राईट कॅपिटल लेटर्स अँड हाऊ टू राईट स्मॉल लेटर्स, पहिल्या लिपीमध्ये कसं लिहायचं, दुसऱ्या लिपीमध्ये कसं लिहायचं, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या तासामध्ये पाहू.